बायको पिठोरी अमावस्येची पूजा पण झाली, मंजिरींचा काही पत्ता नाहीये, काही फोन पण नाही आलाय त्यांचा. काय घडलं असेल नेमकं तिथे? मला तर असं वाटतं ना, अमावस्येच्या मुहूर्तावर ती मंजिरी गेली असेल वर ढगात. अगं काय बोलतेस तू, ऐकेल कोणीतरी. माझी तर तशीच इच्छा आहे व्हायची. मी तर आतुरतेने वाट बघते या बातमीची. फक्त ती मंजिरीच आहे जी आपल्या आणि आपल्या प्रॉपर्टीच्या मध्ये येऊ शकते. बाकीच्या ना काय, पण मस्तपैकी गुंडाळू शकतो. बायको मला ना वेगळंच वाटतंय. वहिनींचं काही बरं वाईट झालं तर यांनी आपल्याला घराबाहेर काढायला नको. असं काही होणार नाही. माझे तर कान आतुरलेत ही बातमी ऐकायला. ती बाई गेली ना की मग सोन्याहून पिवळं होईल अगदी. कोणी जायला पाहिजे आत्या? अगं मीराला जायला हवं होतं ना अथर्व सोबत. आता तिचंच गाव आहे म्हटल्यानंतर आजूबाजूची सगळी माहिती असणार तिला. मग अथर्वचा फोन नाही आला का काही? आला होता फोन. काय म्हणालीस वेदा? कोणाचा फोन आला? सांग नाही. वेदाच्या बाबांचा फोन आला होता. आईसाहेब सुखरूप आहेत. वेदाचे बाबा आणि दादासाहेब त्यांना घेऊन येतात. अरे वा, छानच बातमी दिली की. हो ना, देवाचीच कृपा म्हणावी लागेल. ते तिघे येईपर्यंत आम्ही ओवाळून घेतो वेदाला. हो घे. हा आम्ही? आणखी कोण? आपण ओवाळून घेऊया असं म्हणायचं होतं. म्हणजे मी ओवाळते, तुम्ही फोटो काढा. ओके. पण वेदाला ओवाळायचं म्हणजे असं आज आहे तरी काय? आज मातृ दिवस आहे. अरे हो, अंबिका वहिनी दरवर्षी वेदाचं औक्षण करायची. हो ना वेदा? हो. आपण ओवाळून घेऊया. मीरा, वेदाला विचार अतिथी कोण? विचार ना. वेदा, अतिथी कोण? अगं वेदा, काय 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 आपल्या मंजिरी बहिणी आपल्याला सोडून गेल्या, कायमच्या गेल्या. म्हणजे महागौरीचा उपासाचा शेवटचा ठरला. मंजिरी बहिणी का गेला तो तुम्ही? बहिणी का केलं तसं? तुम्ही खोटं बोलताय ना? हा, खोटं बोलताय ना तुम्ही? मी खोटं नाही बोलत आहे अगं. नाही हे पण कसं शक्य? काय करणार होता? माझाही विश्वास बसत नाहीये. पण देव मारी त्याला कोण तारी ना. मंजिरी मॅडम गेल्या? नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत. मंजिरी मॅडम गेलं म्हणजे माझं सगळं सपोर्ट सिस्टम गेला. नाही तेव्हा आता मी राहणार कुठे? त्या नाही आहेत घरात. मग त्यांनी मला प्रॉमिस केलेलं त्या अथर्वला परत माझ्या आयुष्यात घेऊन येतील. आता मंजिरी मॅडमच नाही राहिलं तर त्या अथर्वला कसं आणणार आहेत माझ्या आयुष्यात? मी राहणार कुठे? अथर्व पण नाही, सगळं डिस्ट्रॉय झालंय. म्हणजे मला आता परत अनाथ आश्रमात जावं लागेल. आय डोंट नो हाऊ आय एम गोइंग टू मॅनेज. नाही
गंमत केली मी. मंजिरी वहिनींना काही झालेलं नाहीये. अथर्व आणि दादा घेऊन येत आहेत त्यांना. ही काय मस्करी करायची वेळ आहे का? जेव्हा ती आपल्या दोघींना मारत होती ना, तेव्हा तू काय म्हणाली होतीस आठवतंय? गळा दाबून मारून टाकीन म्हणून. पण दिस इज नॉट फनी. मी बोललेले पण आय डिडंट मीन इट. असं नव्हतं. जाऊ दे आता. चल, वहिनी येतील कधी. चल. आईसाहेब, थांबा. बरं झालं म्हणजे तुम्ही सुखरूप घरी आलात. इथे सगळे काळजी करत होते. खरंच आहे, रामपुरी घराण्याचं सुदैव आहे. बरं वाटतं तुम्हाला? काही झालं नव्हतं ना तुम्हाला? तुला जपणार